राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं असून हे चिन्ह अतिशय महत्वाचं आहे। कुठल्याही लढाईच्या आधी तुतारी ही वाजवली जाते आणि आमचा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात आहे, स्वार्थीपणाच्या विरोधक आहे। त्यामुळे हे चिन्ह अतिशय महत्वाचं आहे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे। खरं तर 99ला जेव्हा राष्ट्रवादी निर्माण झाली होती तेव्हा पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचलो होतो। चिन्ह नवीन होतं पण लोकांनी ते स्वीकारलं पवार साहेबांकडे बघून। आता तर सोशल मीडिया आहे, आता आपण व्हॉट्सअपचा वापर करू शकतो, त्यामुळे हे चिन्ह लोकांपर्यंत जायला काही वेळ लागणार नाही। आणि त्याच्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये उत्सुकता होती। जे घर पवार साहेबांनी बांधलं म्हणजे राष्ट्रवादी, त्यातूनच पवार साहेबांना बाहेर काढलं गेलं हे लोकांना पटलं नाही। आणि आता चिन्ह जे मिळालेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण चिन्ह आहे। कुठल्याही लढाईच्या पूर्वी आपण जर पूर्वी बघितलं असेल तर तुतारी पहिली वाजवली जाते आणि हा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात, स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे। त्यामुळे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा। रोहित पवार यांनी तुतारी वाजवून मशाल हातात घेऊन युद्ध लढायचं आहे अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यावर सुजय विखेंनी पवारांना मिश्किल टोला लगावला आहे। मशाली घ्या, तुतारी वाजवा, मात्र आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावं लागेल। परंतु हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता, आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे। अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतलं गेलं आहे। मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जोपर्यंत बॅलेटवर चिन्ह येत नाही तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही। घ्या मसाले घ्या, तुतारी वाजवा, स्वागत आहे तुमचं, आमचं काही म्हणणं नाही। तुताऱ्या फार तर नव्या घेऊन देऊ त्यांना वाजवायला। आता तुतारी वाजेल का फक्त हवा निघेल किंवा बाकी आता मी काय बोलू शकतो, पण जाऊ द्या, मला एकदा पाहू द्या की नेमकी तुतारीचं डिझाईन काय आहे, त्यानुसार मी परत मला नंतर वेळ देऊन स्पष्टीकरण देईल। पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता, निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे। अजूनही दुसऱ्या चिन्हांवर आक्षेप घेतले गेलेले आहेत, मशाल चिन्हावर आक्षेप चालू आहे। तर निवडणूक लागल्यानंतर कोणाला काय चिन्ह मिळतं हे तर सिद्ध होणारच आहे येणाऱ्या कालावधीमध्ये। त्यामुळे एकदा निवडणूक लागू द्या, अधिकृत चिन्ह पॅम्फलेट पडू द्या आणि मग खरं चिन्ह काय, कारण की समजा आज तुतारी मिळाली असेल पण त्याच्यावर अजून कोणी आक्षेप घेतला नाहीये, कदाचित एवढे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इतके पक्ष आहेत की कोणाचं चिन्ह रिझेम्बलन्स असेल तोही आक्षेप घेऊ शकतो। तर जोपर्यंत अंतिम चिन्ह होत नाही, जोपर्यंत बॅलेटवर ते चिन्ह पडत नाही, तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात मला वाटतं काही मजा नाही। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।